आणि त्यामुळे साहजिकच आम्हा लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सातारकरांनी आज केलं. काल महायुतीच्या एका आमदारांनी आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे त्यांच्यावर आरोप केले. म्हणजे त्यांच्याकडे सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं? साध्य काय करायचं सगळं त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही. त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही. लोकांचा प्रतिसाद शिंदेला मिळणार याची खात्री त्यांना असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्याचे असतात. मी शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घ्या, सगळ्या फॅक्ट लोकांच्या समोर ठेवा. आपल्याला नाणं खणखणीचं आहे, त्यामुळे आपल्याला त्या संबंधीची चिंता करायचं कारण नाही. आणि मला वाटतं तुम्ही उद्या देतात. अमित शहा आज म्हणाले की मुलीमुळे राष्ट्रवादी तुटली. म्हणतात अनेकदा म्हणजे अमित शहा पक्ष सगळं म्हणजे अमित शहा मंत्री व्हायच्या आधी तुम्ही या देशाचे कोणते संघटक आहेत, हे उत्तम ऑर्गनायझेशन चालवतात, असा काही त्यांचा परिचय कधी नव्हता. अलीकडे देशाची सत्ता मोदींच्या वेळी त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टी ते बोलत असतात. ते सांगतात की मी 10 वर्ष काय केलं महाराष्ट्रात. आता 14 ते 24 10 वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो किंवा देशात असो, आणि ते हिशोब माझ्याकडनं वाचतात. त्याचा अर्थ काय? हा त्याच्या आधीची 10 वर्ष मी सांगू शकेल. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक कार्यक्रम घेतले, त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकतो. साहेब, अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे. माढ्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत, चुलत भाऊ रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत. संजीव राजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परततील असं आपल्याला वाटतं का? माझं काही कोणाशी बोलणं झालं नाही. काल अकलूजला रघुनाथ राजे ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटण या परिसराचा मतांचा पाठिंबा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील आणि पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी हे उघडपणाने काम करतील हे त्यांनी सांगितलं. त्यांनी नावं सांगितली नाही. तर ठीक आहे, त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते.